महाशिवरात्रीनिमित्त रायगड जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे। महाडचं ग्रामदैवत असलेल्या वीरेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये पहाटे दुग्धाभिषेक, पूजाविधी आणि आरती करण्यात आली। त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला आजपासून सुरुवात होत असून हा उत्सव 5 दिवस चालणार आहे। आता लातूरमध्ये जाऊयात। लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाला उत्साहामध्ये प्रारंभ झालेला आहे। महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवच्या जयघोषात मध्यरात्री परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वरास दुग्धाभिषेक करण्यात आला। त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला सुरुवात करण्यात आली असून मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते। तब्बल 20 दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। अरे पायऱ्यावर जागा आहे ना, खाली तर बसा तुम्ही। आमदार राजू कारेमोरे यांनी महाशिवरात्रीनिमित्ताने महादेवाचं दर्शन घेत नृत्य केलेलं आहे। आमदार कारेमोरे यांनी दर्शन घेतल्यानंतर त्यांना डफलीच्या तालावर नृत्य करण्याचा मोह आवरला नाहीये। आज महाशिवरात्री उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। भंडारा जिल्ह्यातील गायमुख हे छोटा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे। या ठिकाणी महाशिवरात्रीला भव्य यात्रा भरत असून लाखो भाविक दर्शनाला येत असतात। यावेळी स्थानिक आमदार राजू कारेमोरे यांनी देखील महादेवाचं दर्शन घेत डफलीच्या तालावर नृत्य केलंय।